अंधेरीमधील बहुचर्चित गोपाळकृष्ण गोखले पुलाचं अखेर उद्घाटन झालंय। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी खासदार रवींद्र वायकर, आमदार मुरजी पटेल आणि आमदार अमित साटम उपस्थित होते। त्यामुळे गोखले पूल आजपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झालाय। तब्बल 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाला। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची दुसरी बाजूही सुरू झाली। गोखले पूल धोकादायक ठरल्यामुळे नोव्हेंबर 2022 मध्ये बंद करण्यात आला। त्यानंतर या पुलाच्या बांधकामावरून बराच गदारोळ झाला होता। अखेर आजपासून पूल सुरू झाल्यानंतर आजपासून पुन्हा एकदा पूल सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास मात्र आता अधिक सुखकर झाला। अखेर बहुचर्चित असा गोखले पूल आज नागरिकांसाठी सुरू झालेला आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई उपनगरचे जे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुलाचे आज उद्घाटन झाले। आपण जर हा पूल बघितला, हा जो पूल आहे खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण अंधेरी पूर्व असेल किंवा अंधेरी पश्चिम असेल, या दोन्ही ज्या शहरांना जोडणारा हा जो पूल असेल त्यासाठी हा खूप महत्त्वाचा असेल। कारण आपण जर बघितलं अनेक ठिकाणी कुठे ट्रॅफिक होऊ नये म्हणून हा पूल महत्त्वाचा का मानला जातो। आपण जर बघितलं 2018 साली या पुलाचा काही भाग कोसळला होता। त्यानंतर कुठेतरी या पुलाला परत एकदा बांधायला काम कुठेतरी बीएमसी असेल किंवा रेल्वे यांच्या कडून सुरू झालेलं होतं। गोखले पूल आता सध्या 100% हा वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। जवळपास 2.5 वर्षांनी हा पूल सुरू झालेला आहे। जर हा रोड पाहिला तर कुठेतरी जुहूवरून येणारा ट्रॅफिक असेल किंवा विलेपार्लेवरून येणारा ट्रॅफिक असेल, अंधेरी पूर्व असेल किंवा अंधेरी पश्चिम असेल, संपूर्ण पश्चिम उपनगरमधील जो ट्रॅफिक असेल त्याला कुठेतरी हा महत्त्वाचा पूल म्हणून मानला जातो। कुठेतरी आता जे पश्चिम उपनगरमधील जे लोक असतील त्यांच्यासाठी हा जो कनेक्टर आहे खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सूरज, मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई।